टीव्ही आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। एमपीएससी आयोगाची आज महत्त्वाची बैठक होतीये। सकाळी 10 वाजता ही बैठक होणार आहे आणि त्यामुळे या बैठकीकडे सर्व परीक्षार्थींचं लक्ष लागलंय। 25 ऑगस्टला एकाच दिवशी या दोन परीक्षा होऊ घातल्यात आणि याला परीक्षार्थींचा विरोध आहे। एक परीक्षा पुढे ढकलावी अशी परीक्षार्थ्यांची मागणी आहे, तर यासह इतरही मागण्या या विद्यार्थ्यांच्या आहेत। लाखो विद्यार्थी आहेत जे 1, 2, 3 मार्काने गेलेले आहेत। त्यासाठी आमची ती जागा वाढ सुद्धा मागणी आहेच। कंबाईनची अजून ॲड पडलेली नाही। परत एका दिवशी 2 एक्झाम आहेत आणि करशीच्या जागा ॲड करणार होते। करशी हा राज्यसेवेतच येणारा एक घटक असूनही त्याची वेगळी ॲड करण्याचा सरकार का हट्टास करते आणि ह्यांचा का इगो किंवा ह्यांचा बालहट्ट का सुरू आहे अजून कळलेलं नाही। एका दिवशी 2 पेपर ठेवले तर विद्यार्थ्यांनी नक्की कोणता पेपर द्यायचा किंवा कृषीमध्ये ज्या जागा आहेत त्या वाढल्या पाहिजेत। आणि आताचा जो पॅटर्न आहे तो ऑब्जेक्टिव्हचा लास्ट पॅटर्न आहे। विद्यार्थ्यांचं वय वाढलेले आणि अशा वेळी जर जागा जास्त नसतील तर विद्यार्थ्यांचं नुकसान होईल। एका विद्यार्थ्याचं नुकसान म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं नुकसान आहे। त्यामुळे आदरणीय आयोगाकडे आणि आदरणीय सरकारकडे मागणी आहे की विद्यार्थ्यांच्या या मागण्या पूर्ण कराव्या।